दरम्यान जे फ्लायओव्हर ते सीएसएमटी चौक या रस्त्यावर गेले 3 दिवस दुतर्फा वाहनं उभी केली होती. मात्र ही वाहनं आता हायकोर्टाच्या निर्देशानंतर काढण्यास सुरुवात झाली आहे. ही वाहनं आता वाशी मार्केट वाडीबंदर इथे नेण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा रस्ता आज मोकळा झालाय. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. निलेश, कालपर्यंत या रस्त्यावर दुतर्फा वाहनं होती. आज सकाळचं काय चित्र आहे? प्रज्ञा, आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे. हायकोर्टानं सोमवारी ज्या पद्धतीचे निर्देश दिले त्यानंतर रात्री उशिरा मुंबई पोलिसांच्या वतीनं आणि महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी लावलेल्या ज्या गाड्या होत्या त्या गाड्या चालकांना मुंबई बाहेर जाण्यासंदर्भात सांगण्यात आलं आणि त्यानंतर हळूहळू आता गाड्या ज्या आहेत त्या जायला सुरुवात झालेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जे ब्रिज या परिसरातील सध्याची ही दृश्य पाहतोय. काल जर आपण सोमवारी दृश्य पाहिली असती किंबहुना मागच्या 4 दिवसात जर दृश्य पाहिली असती तर दुतर्फा मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या लावण्यात आल्या होत्या. मात्र आता ह्या गाड्या ज्या आहेत त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहेत. सध्या केवळ एकच रांग जी आहे ती जे ब्रिज ते हिमालया ब्रिज या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इतरत्र मात्र संपूर्णपणे रस्ता जो आहे तो खाली केलेला आहे आणि त्यामुळे आता मुंबईकर दक्षिण मुंबई जी आहे ती पुन्हा एकदा पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळते. जशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातली दृश्य आहेत तशीच हुतात्मा चौकामध्ये देखील आता वाहतूक पूर्वपदावर येते अशा पद्धतीची देखील माहिती आपल्याला मिळत आहे. समोरची ही दृश्य पाहतोय महानगरपालिका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मधला हा संपूर्ण परिसर आहे आणि या संपूर्ण परिसरामधली वाहनांची जी रांग होती काल जर आपण पाहिलं असतं तर एक गाडी देखील जाणं साधारणपणे 3-3, 4-4 तास एकाच जागी उभी असल्याचं पाहायला मिळालं होतं. आज मात्र हे चित्र नाहीये. आज सकाळपासून या संपूर्ण परिसरामध्ये गाड्यांची जी ये जा आहे ती सुरू आहे. समोर आपण पाहतोय आंदोलक ज्या ठिकाणी म्हणजे चौकामध्ये महानगरपालिकेचे आंदोलन करत होते त्या चौकातून आता टॅक्सी असतील किंवा कार्स असतील त्या आता या बरोबर आहे. त्यामुळे गेल्या 4 दिवसांनंतर काहीसा सुटकेचा निश्वास मुंबईतल्या या वाहतुकीनं आणि नोकरदार वर्गानं सोडलेला आहे. कारण का जी वाहनं पार्क केलेली होती ती काढली गेलेली आहेत. रस्ता मोकळा झालाय. निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि